रामकृष्ण हरी माऊली. आता दुपारचे जवळजवळ 1:30 वाजत आलेत आणि आपण आता अशा एका ठिकाणी पॉईंटवरती उभा आहे. या ज्या दोन महत्त्वाच्या पालख्यांमुळं या दोन्ही गावांना अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे. अशा दोन गावं म्हणजे जगद्गुरू तुकोबरायाची पालखी बोंडले या गावामध्ये, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तोंडले या गावामध्ये. अशा दोन्ही गावाच्या बरोबर मध्यावरती जे ब्रिज आहे त्या ब्रिजवरती उभा आहे आणि आपण पाहणार आहोत की जगद्गुरू तुकोबारायांची पालखी आता नुकतीच पुढे गेलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता थोड्या वेळात निघेल आणि अशा ज्ञानेश्वर महाराज आणि स्वपन काका यांच्या पालखीचा जो बंधू भेटीचा जो अत्यंत सोहळा जो आहे, रम्यसा सोहळा आहे, तो सोहळा खऱ्या अर्थाने आपण टिपणार आहोत. आणि हा सोहळा पाहण्यासाठी शेवटपर्यंत कडेवर टिकून राहा, हा व्हिडिओ पाहत राहा.
रामकृष्ण हरी माऊली कसं तुमच्या पाशी कुठून आलाय माऊली तुम्ही? लांबून आला मावजी. लांबून मी गावाचं नाव काय आहे का ना काय? गंगाखेड तालुका परबंदीला तुम्ही माईक लावले. हा गंगाखेड तालुक्यातून आला हे. हो. बर 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 तुमचं काय पहिलाच प्रवास आहे का? ह्याच्या अगोदर केलं वाऱ्या? जास्ती झाली. किती केलं वाऱ्या आतापर्यंत? 2-3 केले. हा 2-3 झाले. ही चौथी. 2-3 झाल्या. काय अनुभव काय फरक जाणवतो काय? आपल्या जीवाला अनुभव आहे. मग तेच की कारण आपलं वय झालं या हो, आपल्या जीवाला अनुभव आहे. मग वय झालंय म्हणलं आता आपल्याला वारी होती एवढी चालून. जो चालून चोर चालवायचं. हा जोर नेहमी माऊली चोर जायचं. जोपर्यंत माऊली चालवती तोपर्यंत चालत राहायचं. हा. काय थकवा जाणवत नाही काय? काही नाही. नाही आता डोकं धरून बसलं म्हणून तुमच्या आलो नाही नाही काही नाही का? जोपर्यंत माऊली आणतात तोपर्यंत आम्हाला ह्या माऊलीची वाट सोडायची नाही. आम्ही तोपर्यंत चालणार आहे. बर 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 कधी आमच्या गुडघ्यात बसले जाग्यावरच तो आमची दिंडी बंद होईल. पण शेवटी आमचं म्हणणं आहे की या माऊलीच्या सवय्यामध्ये आम्ही वैकुंठाला जावं अशी आमची इच्छा आहे. ह्याच वाटेनं जावं. आपलं नाव काय महाराज? हा माझं नाव प्रमुख केसगिरी आहे. गावचं आपलं डोंगर पिपळा आहे. डोंगर पिपळाई. हा. ही तुमची कितवी वारी आहे तुमची? ही माझी दुसरी वारी आहे माऊली. दुसरीच वारी हा आहे. दुसरीच आहे. छान. काय आतापर्यंत त्रास काय झाला नाही आता? काही तरच नाही आपल्याला माऊली इतकं सुद्धा काही दुखत नाही माऊली. अजिबातच काही नाही. अजिबात काही नाही. छान. अतिशय चांगला अनुभव सांगितला माऊलीने की वारीत चालत असताना कोणत्याही प्रकारात आता पाऊस येतोय माऊली पाऊस आला तरी काही अडचण नाही आम्हाला. काहीच अडचण नाही. भीत सुद्धा नाही वाटत. ती सोय तुमची होती तशी राहण्याची? सगळी सोय आहे आमची माऊलीने केलेली आहे. बर 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 आणि जेवण्या खाण्याची सोय होती? सगळी व्यवस्था आहे. काय ह्या वाटण आम्हाला काही कमी पडत नाही. सगळं आनंदी आम्हाला आहे. ऐकाय मिळालं की पुण्यामधून बाहेर निघताना थोडंसं तुमचं जेवण मिळालं नाही असं ऐकाय नाही मिळालं. नाही नाही, आम्हाला लय भरपूर भरपूर मिळालं का? लय भरपूर. छान. माऊलीने तुमची भरपूर सेवा केली दिसते वाटतं. आनंद केलाय. बरं अजून आता तुमची आजची इच्छा काय पुढं? इच्छा आणखी आम्हाला की आणखीन जोपर्यंत आम्ही म्हातारे होत ना तोपर्यंत चालणं चालत सांग. राहणार आहे. आता तुम्ही पांडुरंगाला चालला आहे. तुम्ही पांडुरंगाला काय साकडे घालणार आहे? सगळं काय घालणार नाही आम्हाला. फक्त एकच करते. हा शेतकरी राजा नाही. फक्त माझ्याला फक्त आमचं मुक्ती व्हावं जन्माची. देवाला काही मागायचं नाही आम्हाला. या माऊलीने सांगितलं की पंढरीला पांडुरंगाला गेल्यानंतर आम्ही एकच देवाला मागणं घालू की आम्हाला काही नको देवा, फक्त या महाराष्ट्रातील जनता शेतकरी जावा सुखी राहावा, भरपूर पाऊस पडावा आणि समृद्ध व्हावा हीच इच्छा आहे त्यांची. धन्यवाद माऊली. आपण नक्की कुठून आलात? आम्ही वर्धा जिल्हा हिंगणघाट. वर्धा जिल्हा हिंगणघाट. लोटांगण हे तुमचं महाराज. पहिलंच वर्ष आहे का यापूर्वी काय झालं? आमचं पहिलं वर्ष आहे. असं आम्ही 5-6 वेळा गेलो, पण पायीची वारी पहिली वेळ. छान. याच्यापूर्वी 5 ते 6 वेळा त्यांनी प्रवास केला आहे वारीचा, परंतु तो एसटीने प्रवास केलाय. त्याने आज सांगतायत की आमची पहिलीच वारी आहे. मग पहिली वारीमध्ये तुम्हाला काय अनुभव जाणवला? एकदम बढिया, बिलकुल सुख दुःख सगळं एकदम संपन्न, बिलकुल पाठीमागची घरची काय चिंता? काही नाही, बिलकुल अजिबात नाही. अजिबात की नाही. तुम्ही पुढे गेल्यानंतर पाठीमाग काय अडचण येणार तर? काही नाही, फिकर नाही. छान. यांचा विश्वास आहे की मी पंढरीच्या वाटेवरती जात असताना पाठीमाग कोणतीही अडचण येणार नाही, कारण तो अडचण निवारणारा जो पांडुरंग आहे तोच पांडुरंग आमचा खरा साका आहे आणि तो आमची अडचण पूर्ण दूर करणार आहे. बस. माऊली की जय. जय. आणि मावशी बी आहेत. या मावशीनं बी आपण त्याची चर्चा करूया. मावशी तुम्ही कुठला आहे? आम्ही तळणीच्या. तळणी. हा. तालुका कुठला? बदनापूर तालुका. पद्मापूर तालुका. छान. तर या मावशी पद्मापूर तालुक्यातून इथे आलेल्या आहेत. आपण पाहतोय की पालख्यांबरोबर ते चालत आहेत. चालत असताना त्यांच्यामध्ये जो आहे उत्साह प्रामुख्यानं तो आपल्याला पाहायला मिळतो. या त्यामुळे ते शेजारी काय आमच्या वारकरी आहेत. आपण यांच्याशी चर्चा करू. आपण कुठून आलात माऊली? आम्ही अहिल्यानगरवरून आलेले. अहिल्यानगरवरून. चालून तर मग काय त्रास जाणवला काय चालताना? हो, थोडेसे पाय वगैरे दुखतायत, थोड्या जखमा झाल्यात. बरं, बरं. पायांना फोड आलेत. तरी सुद्धा उत्साह तुमचा अजून काही कमी नाही. खूप उत्साह. हा उत्साह तुम्हाला मिळतो कुठून?
आतून मिळतो, पांडुरंगाकडून मिळतो हा अरे वा उत्साह. छान. यांना जो उत्साह मिळतोय तो पांडुरंगाच्या ओढीनं अगदी पायाला तळव्यात जरी जखमा झाल्या असल्या तरी सुद्धा त्या उत्साहात चालत आहेत आणि पंढरीच्या पांडुरंगाची भेट घेण्यासाठी त्यांचं मार्गक्रमण चालू आहे. आपण कुठं आहे मला? घोडेगाव अहिल्यानगर. अहिल्यानगर घोडेगावचे हे आमचे माऊली आहेत. तुम्हाला काय त्रास जाणवला? थोडंफार फोड वगैरे येतात. पण आता आपण पाहतोय पालखी संग पाऊस येतो या, मग राहण्याची व्यवस्था आपली काय आहे आमच्या दिंडी चांगली आहे, व्यवस्था भरपूर आहे, रावट्या वगैरे ज्या ठिकाणी आपला मुक्काम असतो त्या ठिकाणी लोक तुम्हाला सहकार्य करतात का? करतात खूप छान. करतात. मग जेवणाची वगैरे व्यवस्था एकदम छान आहे. छान. हे ज्या माऊली आहेत ते अहिल्यानगरमधून आलेले आहेत आणि यांनी सांगितलं की पाऊस जरी असला तरी पावसामध्ये सुद्धा आम्ही मार्गक्रमण करत असतो. पंढरीच्या दिशेने आमची पावलं पडत असतात. ज्या ठिकाणी आमचा मुक्काम असतो त्या ठिकाणी आम्हाला त्या स्थानिकचे लोक असतात ते राहण्यासाठी जागा देतात, त्याचबरोबर जेवण सुद्धा दिलं जातं. मी आधी तुला म्हणतो. बोला बोला बोला. रावरी रावरीचे तुमचं नाव सांगा ना. शोभा सुनील कासा शोभा सुनील कासार, कासा रावरी राहुरी. छान. म्हणजे प्रत्येक जण तुम्ही वेगवेगळ्या गावातून आहात, जवळचे नाहीच कोणी, तरी सुद्धा तुम्ही उत्साह तुमच्यात आहे. मला थोडासा तुमच्यात काय चेहऱ्यात बदल जाणवत नाही की बाबा थकलोय असं आपण? नाही 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 नाही, वगैरे काही नाही. छान. आम्हाला खूप आनंद- अतिशय खूप आनंद आहे. अतिशय या माऊलींमध्ये आनंद आपल्याला पाहायला मिळतो या की अजिबात थोडाही थकवा आपल्याला जाणवत नाही. ही ऊर्जा जी आहे ती केवळ माऊलीच्या प्रेरणेमुळे किंवा पंढरीच्या या वाटेवर चालत असताना जी मिळणारी ऊर्जा आहे त्या ऊर्जेच्या माध्यमातून यांना ही ऊर्जा मिळते या आणि त्याच्यामध्ये कोणताही थकवा यांना जाणवला पाहायला मिळत नाही. आपण कुठे जाणार मावशी? राहुरीहून राहुरीच. सासवड आपण रावरी आम्ही राहुरी. संभाजीनगर. संभाजीनगर. अरे वा छान. संभाजीनगर राहुरी या भागातून हे सर्व वारकरी माऊली आलेले आहेत आणि त्यांचा मार्गक्रमण चालू आहे.